तर शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। शिवाजी आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी इथे मतदान केलं। शिरूरमधून आपणच विजयी होऊ असा विश्वास शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केलाय। आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं आव्हान आहे। शिरूरमधून अमोल कोल्हे यांना पाडणारच अशी गर्जना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे, त्यामुळे शिरूरच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। दरम्यान मायबाप जनताच निकाल दाखवून देईल अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिली आहे, तेव्हा या हाय व्होल्टेज लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। सहकुटुंब मतदानाला निघालेले आहात, काय सांगाल? प्रचार झालेला आहे, किती विश्वास आहे? गेले 1.5-2 महिने प्रत्येक गावागावामध्ये, शहरातल्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रचार करताना खूप उत्साहाचं आणि प्रचंड आनंदाचं वातावरण होतं। सगळ्या ठिकाणी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला। आज मला खात्री आहे की गेल्या 15 दिवसापासून खऱ्या अर्थानं प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली। अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय नेते ते प्रचारामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी अनेक सभा घेतल्या। आम्ही सगळेजण, आमचे सगळे कुटुंबातले सगळे सदस्य, मी, माझी पत्नी, माझी दोन्ही मुलं, माझी सून, सगळेजण वेगवेगळ्या विभागामध्ये प्रचारामध्ये सहभागी होते, सक्रिय होते। आणि एकंदरीत पाहता